जय महाराष्ट्र मित्रांनो, विप्रो या कंपनीतर्फे लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तुम्ही ते बघू शकणार आहात, डायरेक्ट पेरोल जॉब असणार आहे विप्रो तर्फे। म्हणजे कुठलीही एग्जाम कुठलीही फी न भरता तुम्ही विप्रो कंपनीमध्ये परमनंट फुल टाइम पेरोल जॉब करू शकताय। खासियत याची अशी आहे की HR चा नंबर आपल्याकडे आहे आणि अनेकांचं म्हणणं आहे आम्हाला रिप्लाय येत नाही, तर डायरेक्ट तुम्ही इथे इंटरव्ह्यूला सुद्धा जाऊ शकतात। लोकेशन सुद्धा आपल्याकडे आहे। त्यामुळे ज्यांना विप्रो कंपनी जॉब पाहिजे आहे तर यांच्या ऑफिशियल करियर पेजवर आल्यानंतर भरपूर साऱ्या वॅकन्सीज भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला दिसून जातील। पण इथे काय एग्जाम द्यावी लागते, इंटरव्ह्यू द्यावी लागते आणि फार मोठी प्रोसेस आहे। त्यातले त्यात जे फ्रेशर्स आहेत त्यांना घेतात, पण सध्या या ज्या प्रोजेक्टवर भरती चालू आहे अर्जंट भरती असणार आहे। सगळी माहिती समजून सांगतोय, व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, विप्रो ही टॉप लेवलची कंपनी आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय 65 कंट्रीज मध्ये हे वर्क करतात। 2,30,000 यांचे एम्प्लॉई आणि दरवर्षी वेगवेगळ्या वॅकन्सीज निघत असतात। मी तर म्हणतो दर महिन्याला, कारण की हे वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोजेक्ट घेतात आणि त्या बेसिसवर इथे कामं असतात। विप्रो सोबत काम करायचे तर सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो। कस्टमर सपोर्ट रिप्रेझेंटेटिव्ह पोस्टचं नाव काय असणार आहे? कस्टमर सपोर्ट रिप्रेझेंटेटिव्ह हे तुमच्या पोस्टचं नाव आहे। यामध्ये तुम्ही ते बघू शकताय ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट तुम्ही आहात, कुठल्याही स्ट्रीम मधून आणि कुठल्याही इयरला तुम्ही पास आउट आहात। कारण की यांच्या जर करियर पेजला आपण अप्लाय करायला जातो, ज्यांचे वेगवेगळे वर्क इंटिग्रेटेड प्रोग्राम झाले, भरपूर सारे प्रोग्राम्स असतात, पण त्यामध्ये यांचं म्हणणं असतं की तुम्ही फ्रेशर्स पाहिजे, त्यातल्या त्यात लेटेस्ट पास आउट पाहिजे, म्हणजे 2025 ला पास आउट झाले, 24 ला पास आउट झाले असं पाहिजे। पण जर का तुम्ही ते अप्लाय करताय मग 2008 ला जरी पास आउट झालेला आहात, 2015 ला जरी पास आउट झालेला आहात, 2023 ला जरी झालात, तुम्ही सगळे अप्लाय करू शकताय। 0 to 4 इयर्स एक्सपिरियन्स आहे, म्हणजे फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात BPO सेक्टरचा तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय। त्यानंतर एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स पाहिजे, म्हणजे इंग्लिश तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे। कारण की आजकाल इंग्लिशमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी इथे होत आहे आणि भरपूर सारे डिमांड सुद्धा करताय। त्यामुळे इंग्लिश स्पीकिंग तुमचं चांगलं पाहिजे या पोस्टसाठी, पहिल्या पोस्टसाठी जिथे तुम्हाला रोटेशनल शिफ्टमध्ये काम करायचं आहे। फ्रेशर्स एक्सपिरियन्स बोथ अप्लाय करू शकताय। एक्सपिरियन्स जर तुम्ही सांगतात तर तुम्हाला डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे। जर डॉक्युमेंट नसेल, एक्सपिरियन्स लेटर नसेल तर फ्रेशर्स म्हणून तुम्ही अप्लाय करू शकताय। क्या फॅसिलिटी तुम्हाला मिळते? परमनंट डायरेक्ट जॉब तुम्हाला मिळतोय विप्रो कंपनीमध्ये, त्यामुळे नक्की संधीचा फायदा घ्या। लेटेस्ट अपडेट आहे, तुम्ही ते बघू शकताय 100 जागा आहे पहिल्या पोस्टसाठी। 3 दिवसापूर्वी अपडेट आलाय आणि हिंजेवाडी फेज 2 पुणे या ठिकाणी तुमचा हा जॉब असणार आहे। त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती विप्रो हायरिंग फॉर फ्रेशर्स व्हॉइस प्रोसेससाठीच आहे, फ्रेशर्स आहे आणि हा सुद्धा पुण्यामध्ये जॉब असणार आहे। या जॉबची खासियत काय असते मित्रांनो तुम्हाला सांगू का? ज्यांना पुण्यामध्ये जॉब करायचा आणि त्यांच्यासाठी एकच भारी गोष्ट असते की 5 दिवस काम आणि 2 दिवस सुट्ट्या असते। म्हणजे आठवड्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला 5 दिवस काम करायचं आणि 2 दिवस सुट्ट्या असते। मग मोस्टली शनिवार रविवार सुट्टी असेल तर तुम्हाला इथे 2 दिवस ट्रेकिंग वगैरे अशा भरपूर साऱ्या गोष्टी किंवा साईड हॉस्टेल म्हणा किंवा तुम्ही काही एक्स्ट्रा शिकून घेताय, जसं की ग्राफिक डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग, वेब डेव्हलपमेंट, पायथॉन वगैरे, तर त्याद्वारे तुम्ही फ्रीलान्सिंग प्रोजेक्ट घेऊन तिथूनही अर्निंग करू शकताय। त्यामुळे ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे या जॉबची की 5 दिवस काम करा, 2 दिवस सुट्ट्या घ्या। हिंजेवाडी फेज 2 पुणे या ठिकाणी तुमचं ऑफिस असणार आहे। इथे जर का तुम्हाला अप्लाय करायचं तर इथे बघा HR चा नंबर दिलाय, त्यावर तुम्हाला तुमचा CV शेअर करायचा। CV म्हणजे काय? तुमचा बायोडाटा, तुमचा रेझ्युमे इथे पाठवायचा, पण तो प्रोफेशनल असला पाहिजे, ज्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन स्किल रिलेटेड किंवा प्रेझेंटेशन रिलेटेड हे स्किल्स मेन्शन असले पाहिजे। ते जर स्किल्स नसेल तर टाटा कंपनीचा मी तुम्हाला काही दिवसापूर्वी हा जॉब रेडी कोर्स दिलाय, हा करून घ्या। 53% या प्रकारचे जे जॉब स्किल्स आहे त्यांना हायर करत असतात आणि ते पण नसेल तुमच्याकडे तर एक प्रोफेशनल रेझ्युमे तुम्ही बनवून घ्या। इथे बघा हा व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्हाला करिअरसाठी हेल्प व्हावं म्हणून मी ही व्हिडिओ बनवतोय। तुम्हाला फ्री सॅम्पल दिलेले आहे, हे तुम्ही डाउनलोड करून तुमचं नाव जस्ट चेंज करायचं आहे आणि तिथून तुम्ही प्रोफेशनल रेझ्युमे बनवू शकताय। ओके, तर या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे असेल म्हणजे स्किल्स पण तुमच्याकडे आणि रेझ्युमे पण तुमचं चांगला आहे तर तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप वाढतात। मग डायरेक्ट तुम्हाला या नंबरवर काय करायचं आहे,
व्हॉट्सअपवर यांना तो तुमचा CV पाठवून द्यायचा आहे. ओके, एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही आहात, इथे अप्लाय करू शकताय. या नंबरवर तुम्हाला CV पाठवायचा आहे. CV पाठवताना विप्रो इज हायरिंग फॉर फ्रेशर्स व्हॉइस हे तुम्हाला टाकून द्यायचं आहे. या नंबरवर तुम्हाला CV पाठवायचा आहे आणि लिहायचं आहे ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ फ्रेशर्स व्हॉइस प्रोसेस. ओके, आणि मग तुम्ही अंडर ग्रॅज्युएट आहात, ग्रॅज्युएट आहात, अप्लाय करू शकताय. फुल टाईम जॉब आहे. स्टुडंट तुम्ही आहात, तुमची एक्झाम क्लिअर झाली आहे तर अप्लाय करू शकताय. फ्रेशर्स असाल अप्लाय करू शकताय. ओके, त्यानंतर पुढची जी वॅकन्सी आहे ती असोसिएट या पोस्टसाठी असणार आहे. जॉब रोल तुम्ही ते बघू शकताय. काम काय करायचं आहे तर मॉनिटर करायचं आहे. ज्या पण प्रोसेस आहे त्यामध्ये काही ॲक्टिव्हिटी होते का, काय फ्रॉड होते का, हे तुम्हाला इथे काय करायचं आहे बघायचं आहे, मॉनिटर करायचं आहे. अशा प्रकारचं तुमचं इथे काम असणार आहे असोसिएट म्हणून. मग इन्व्हेस्टिगेट करायचं. समजा एक वेगवेगळे प्रोजेक्ट असतात, काही बँकेचे प्रोजेक्ट असतात, काही क्रेडिट कार्डचे असतात, काही इन्शुरन्सचे असतात. मग त्यामध्ये KYC किंवा काही गोष्टी होत आहे का, प्रॉपर होत आहे का, कस्टमर जो क्लेम करतोय तो बरोबर क्लेम करतोय का, काय त्याच्यामध्ये खोट्या जे पण डॉक्युमेंट्स आहेत तो जोडतोय, डॉक्टरची सही किंवा जे पण आहे, वेगवेगळे प्रोजेक्ट असतात. त्यामुळे त्यानुसार तुम्हाला ते डॉक्युमेंट चेक करायचे आहे बरोबर आहे की नाही, असं तुमचं इथे काम असणार आहे. कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते आहे. ऑफिस वर्क आहे, कारण की अनेक जणांचं म्हणणं यार आमच्याकडनं घरबसल्या काम होणार नाही ना, आमच्याकडे लॅपटॉप आहे ना, इंटरनेट आहे आणि आमचा रूम पण नाही आहे तसा, तर तुम्ही ऑफिस काम इझिली करू शकताय. रोटेशनल शिफ्टमध्ये काम असतं. या जॉबसाठी तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट आहात, तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यामुळे ज्यांचं कॉमर्स झालं आहे, कारण की मी तेच बोललो इथे बघा कॉमर्स का मागता आहे, कारण की वेगवेगळे डॉक्युमेंट ज्यांचं कॉमर्समध्ये शिकवलं जातं त्या प्रकारचं इथे असणार आहे. त्यामुळे जर ते नॉलेज तुमच्याकडे आहे, कॉमर्स ग्रॅज्युएट तुम्ही आहात, तिथे अप्लाय करू शकणार आहात. ओके, हा पण फुल टाईम जॉब असणार आहे. मग कॉमर्समध्ये तुम्ही बघू शकता BCom झालेलं आहे, BBA झालं आहे, BMS झालेलं आहे, मॅनेजमेंटमधून BA झालं आहे, आर्ट झालं आहे, ह्युमॅनिटीजमध्ये झालं आहे, तरी तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात. अप्लाय करणं सोपं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, अप्लाय नसेल करायचं तर 29 जानेवारी ते 30 जानेवारीमध्ये सकाळी 9:30 ते 1:30 वाजेपर्यंत विप्रो लिमिटेड PDC2 प्लॉट नंबर तुम्हाला इथे दिसून जाईल, MIDC पुणे इन्फोटेक हिंजेवाडी या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट जायचं आहे आणि तिथे जाऊन कोणाचं नाव सांगायचं आहे, दीपशिका गुप्ता यांना भेटायचं आहे, आम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही या दिवशी इंटरव्ह्यू देऊ शकताय. 2 दिवस तुमचा हा इंटरव्ह्यू असणार आहे. दोघांपैकी कुठल्याही दिवस तुम्ही जाऊ शकताय. प्रॉपर CV घेऊन जा, डॉक्युमेंट घेऊन जा आणि इथे इंटरव्ह्यू द्या. तर या तिन्ही पोस्ट जबरदस्त आहे. तुम्हाला तिन्हीसाठी अप्लाय करू शकताय आणि इंटरव्ह्यूला सुद्धा जाऊ शकताय. त्यामुळे ज्यांना जॉब पाहिजे आहे त्यांनी नक्की अप्लाय करा. जॉबला जाण्याआधी 2-3 गोष्टी लक्षात ठेवा की प्रोफेशनल रेझ्युमे पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे असं जॉब रेडी एखादं सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. हा एक कोर्स आहे आणि अजून एक टाटाचाच कोर्स दिला आहे ज्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, टेलिकॉलिंग कसं केलं जातं हे सगळं तुम्हाला शिकवलं होतं. त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला चॅनलवर मिळून जाईल. त्यामुळे अप्लाय करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.